हरि ओम. भगवत गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 10. ब्रह्मणाध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रभिवान्भ्यसा. जो आसक्तीचा त्याग करून कर्म आत्मब्रह्माला अर्पण करतो तो कमलपत्रावरील पाण्याप्रमाणे भोगांना लिप्त होत नाही. आपला देह आणि इंद्रिय ही आपली नाहीत, कारण त्यांना आपण सदा सर्वदा आपल्या समवेत जखडून ठेवू शकत नाही, तसेच सोडूही शकत नाही. आपली मर्जी असो किंवा नसो, आपल्याला त्यांचा स्वीकार आणि त्याग करावाच लागतो. आपल्याला देह आणि इंद्रिय भगवंत श्रींनी देहधर्म चालू राहावा यासाठी दिलेली आहेत. देह हे आपले प्राप्त जन्माचे घर आहे आणि इंद्रिय ही आपल्या सेवेसाठी दिलेली नोकर आहेत. आणि इंद्रिय हे आपल्या सेवेसाठी दिलेले नोकर आहेत, तरीही ती आपली म्हणता येत नाही, कारण त्यांची मालकी आपल्याकडे नाही. याचा अर्थ देहादी इंद्रिय ही आपली नसून ती त्यांनाच मिळालेली आहेत. ती भगवंत श्रींची आहेत. त्यांच्यावर आपण सत्ता चालवायला जाऊ नये. त्यांच्यावर त्या देणाऱ्याची भगवंत श्रींची सत्ता असते, कारण ती त्यांच्या मर्जीने काम सुरू करतात आणि त्यांच्याच मर्जीने काम करणे थांबवतात. काम करून करून थकून येथून निघून जायची वेळ आली की पतन पावतात. आपली येथून निघून जायची अजिबात इच्छा नसते, तरी सुद्धा आपल्या इच्छेविरुद्ध पतन पावतात. परिस्थितीला कंटाळून जर आपण येथून निघून जाऊ इच्छित असतो तरी देहपतन पावत नाही. तो एक वेळ दुःख यातना सोसत खितपत पडेल, पण त्याची वेळ आली की मगच जाईल, त्याआधी जाणार नाही. देहादी इंद्रिय आपल्याला मिळाल्यावर नंतर आपले मन तयार होते. एखाद्या वस्तूला अनेक पर्याय आहेत किंवा एखाद्या वस्तूचे अनेक उपयोग आहेत, असे जेव्हा आपली बुद्धी आपल्या निदर्शनास आणून देते तेव्हा निवडीचा प्रश्न निर्माण होतो. या निवडीवर बुद्धी विचार करू लागते. येथे भावभावना तयार होतात. या भावभावनांच्या विचारांचा आविष्कार परिणाम होऊ लागतो. हा परिणाम जेथे होतो आणि साचतो त्याला आपण मन म्हणतो. येथे मन जन्माला येते. मन जन्माला आल्यावर ते देहादी इंद्रियांचा ताबा घेते. येथे आपल्या मनाची मनमानी सुरू होते. देह आणि इंद्रिय यांच्या वैयक्तिक सौख्यासाठी मनाजवळ जवळीक करतात. देह आणि इंद्रिय त्यांच्या वैयक्तिक सौख्यासाठी मनाजवळ जवळीक करतात. आत्मा केवळ साक्षी राहून अवलोकन करत असतो, कारण तो अकर्ता आहे. त्याच्यातून सत्प्रवृत्ती प्रसवत असतात, परंतु त्याकडे भोगेच्छेमुळे दुर्लक्ष करून आपले मन आणि इंद्रिय अनेक उचापती करत असतात. यामुळेच अधर्माने आचरण केले जाते, भोग निर्माण होतात आणि आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की आसक्तीचा त्याग करून घडत असलेले कर्म आत्मब्रह्मालाच अर्पित करावे. निग्रहाने मनाची मनमानी मोडून काढावी, म्हणजे इंद्रियही ताब्यात राहतात. आपले कर्म आत्मब्रह्माला अपेक्षित असेच होत राहते. कर्म भगवंत श्रींना अर्पित होते. असे कर्म केले की त्याचे फळ आपल्याला चिकटत नाही, त्याचे भोग निर्माण होत नाही.
त्यासाठी भगवंत श्रींनी कमळाच्या पानाचे उदाहरण दिलेले आहे. कमळ हे पाण्यातच जन्माला येते, पाण्यातच वाढते, परंतु कमळाच्या पानांवर पाणी जरा सुद्धा चिकटून राहत नाही. कमळाच्या पानावर पाणी पडले की तेथे सूर्यप्रकाशात ते चमकते, परंतु ते पानाला चिकटत नाही, घरंगळून घसरून खाली पडते. तद्वतच आत्मब्रह्माला अर्पित असे आपले कर्म आपल्याला चमकून शोभून दिसते, तरीही त्याचे भोग निर्माण होत नाहीत. कर्मफळ आपल्यापासून निर्लिप्त राहते, ते भगवंत श्रींना अर्पित होते. आपण या कर्माला केवळ निमित्त असतो, त्यामुळे कर्माचा करता भोगता भगवंत असतो. आसक्ती हेच सर्व कामनांचे मूळ आहे. संचित भोगांप्रमाणे कर्म होत असते, त्यात आपण सहभागी होऊ नये. निष्काम वृत्तीने ते कर्म होऊ द्यावे, त्यात आसक्ती ठेवून नवीन भोगांना निमंत्रण देऊ नये. कारण एखादे कर्म सौख्य देते, आपण म्हणतो कर्म मी केले. एखादे कर्म दुःख देते, आपण म्हणतो दैवाची साथ नाही. सफलता आणि विफलता अशा दोन्ही वेळी आपण कर्मात सहभाग घेत असतो, सहभागी होत असतो. वास्तवात सफलता आणि विफलता यात आपला सहभाग नसतो. सर्व काही संचित भोगाने घडत असते. सुख किंवा दुःख दोन्हीही भगवंत श्रींना अर्पित करावे. आसक्तीचा त्याग करावा. आपण कमलपत्राप्रमाणे निर्लिप्त राहावे. हरिओम.